वडगाव केतकी येथील सोमनाथ मोहिते यांच्या या गव्हाच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर यांनी या गव्हाला ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आणि जीवामृत याचा वापर केलेले आहे. फक्त केवळ एकदाच, जर नाही म्हटलं तरी एक 5 ते 7 हजार रुपये खर्च केले असतील, 5-1 हजार केले असतील जास्तीत जास्त. काय ते सांगा. आता गेल्या वर्षी पण आम्ही हा खपली गहूच केलता. गेल्या वर्षी खपली गव्हाच्या मानाने या वर्षीचा खपली गहू सगळ्यात चांगला आलेला आहे. कारण का त्याची उंची आणि जे एका गव्हाला जे होणारे फुटवे आहेत त्याचं प्रमाण सगळ्यात जास्ती झालेलं आहे. कारण गेल्या वर्षी जेवढं बियाणं वापरलं आम्ही 1.5 एकराला, तेवढंच ह्याला बी बियाणं वापरलं. पण गेल्या वर्षी जे बियाणं वापरलं होतं त्यात गव्हाची जी फुटव्याची जे होतं ते कमी झाले ते फुटवे, आणि उत्पादन पण थोडं जेमतेम मिळालं. पण आता जेणेकरून उत्पादन घ्यायच्या आधीच आमच्या असं लक्षात येतं आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर हे फुटवे बी जास्त झालं आणि येणारं उत्पन्नही साधारणतः 1.5 पट जास्त उत्पादन मिळेल असा अंदाज आहे आमचा. कारण जे दिसताना तुम्हाला दिसतं हे हिरवगार जे संख्या आहेत लोंब्याची. आज एकरी उत्पन्न हा किती 60 क्विंटल जर आला तर आता भाव त्याचा 150 रुपये किलो आहे. काय गावाचा सध्या भाव 150 रुपये किलो खपली मिळत नाही. आणि हा मिळत नाही, आम्हाला गेल्या वर्षीपासूनच एक मुंबईचे व्यापारी आलते, टाटा टिस्कॉनवाले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर उत्पन्न घेत असाल आणि आम्हाला जर साधारणतः 50 क्विंटल देत असाल तर आम्ही 150 रुपयांनी तुम्हाला सध्या सुद्धा भाव 150 रुपये किलो. आणि नाही ह्या गहू वजनी पडायला लागलाय. अजून वेटेज यायला सुरुवात झाली आता. वजन यायला चालू झालंय. असं तुम्हाला खाली वाकलेलं दिसेल गहू, दाणे गच्च भरतील आणि बहुतेक आणि दाण्याची साईज पण मोठी होईल. कारण का इतर शेतकऱ्यांना असं सांगू वापरा होणारा खर्च साधारणतः गहू लोकांना, इतर लोक गव्हावरती फवारण्या वगैरे घेत नाहीत. कारण का ते एक साधारणतः 4-5 हजार रुपये खर्च होतो, पण मिळणारं उत्पादन हे 50-60 हजाराच्या वरती असते. मग 50-60 हजारामध्ये 5 हजार गेले तर काही हरकत नाही. 50 हजार रुपये आपल्याला जे आपण वडिलोपार्जित गहू करतो त्याच्यात जर बदल केला तर 50-60 हजार रुपये आपल्याला मिळू शकते. 4-5 हजार रुपये खर्च उत्पन्न मिळत नाही म्हणतात, पण जर विशिष्ट पद्धतीने जर केला तर त्यांना उत्पन्न मिळतं.